छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांचे आंदोलन। शहरातील श्रीकृष्णनगर, टिळकनगर परिसरामध्ये गेल्या 13 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। काल रात्री नागरिकांनी आंदोलन केले। उन्हाची तीव्रता वाढत असून शहरातील पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे। श्रीकृष्णनगर, टिळकनगर परिसरामध्ये नियमित पाणी येत नाही, मात्र शेजारील वस्तीमध्ये वेळेवर पाणी येते। हा त्रास नागरिकांना असल्यामुळे त्यांनी आंदोलन केले। यावेळी अभियंता यांनी आपल्याला पाणी वेळेवर येईल असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित केल्याचे सांगितले। काय सांगाल, काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे सर, खूप म्हणजे खूप त्रास आहे। 15 दिवसाला पाणी येतं आणि नेमकं पाणी 12ला 15ला येतं। लोकांना सगळ्यांना व्यवस्थित पाणी येतं, पण आमच्या कॉलनीला पाणी येत नाही। बस इतका त्रास आहे कॉलनीला की अक्षरशः असं वाटतं ते आम्ही दुसऱ्या गावाला राहतो। औरंगाबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये नाही राहत। हा, गाव खेड्यात राहणारे लोक आहे। खूप त्रास आहे आम्हाला पाण्याचा। आता सगळ्यांना व्यवस्थित पाणी भेटतं, पण आम्हाला नाही भेटत। आजूबाजूच्या कॉलनीला 1 दिवस 2 दिवस पहिले सोडून देतो, हा, पण आम्हाला नाही सोडत। हो, काय सांगाल, आज आपण पाण्यासाठी टाकीवर चढला होता, काय कारण साहेब? आमच्या श्रीकृष्णनगर मध्ये आज टर्न होता 6 दिवसाला, 7 दिवसाला, असे 8 दिवसाला वेळेवर आम्हाला पाणी सोडतात। मग आजचा टर्न होता आमचा, मग आजचा टर्न होता, त्यांनी पाणी सोडलं नाही आम्हाला। त्यांना विचारलं आम्ही जाऊन, बाबा आज आमचा टर्न होता, तर मग तुम्हाला आज सोडणार नाही आम्ही तुम्हाला उद्या या परवा सोडणार, आज दुसरीला सोडून दिलं। आमचा टर्न आहे तर आम्हाला सोडा तुम्ही पाणी। जेव्हा आमचा टर्न नाही आम्हाला पाणी सोडू नका, आणि दुसरीकडे तुम्ही जर 1 तास सोडत असेल तर आम्हाला 1 तास सोडा, दुसरीकडे 2 तास सोडत असेल तर आम्हाला 2 तास सोडा, 1.5 तास सोडा, पण जितका तुम्ही दुसरीला पाणी देतात तितकं आमच्या कॉलनीला पण पाणी द्या। ते म्हणते नाही आम्ही तुम्हाला 2 दिवसानंतर देणार। अरे 2 दिवसाला कशाला देणार? आमचा हक्काचा पाणी आहे ना, तितकंच पाणी द्या आणि आम्हाला वेळेवर पाणी द्या। 500 रुपयाला छोटा टँकर घेऊन येतो, ते ह्याचा बोरिंगचा पाणी येते की कोणतं ते वावडीचं कोणतं आणून देते, इतका घाण पाणी आणून देते, तरी आम्ही वापरू लागलो, पण आम्हाला वेळेवर पाणी नाहीये। मग आम्हाला त्रास झालाय, म्हणून आम्ही ते पाणी टाकीवर गेलो। ते लोकांनी फोन वगैरे बंद करून ठेवलं होतं जे पाणी सोडतात ते, म्हणून मी टाकीवर चढत होतो आणि मला टाकीवर चढून मी तिथून आत्महत्या करणार होतो। कमीत कमी माझ्या कॉलनीच्या लोकांना पाणी तरी भेटणार ना। जर वेळेवर पाणी देत नाही तुम्ही, आम्हाला टॅक्स भरत नाही का, आम्ही पाणी पट्टी नाही भरत का? हा, सगळं तुम्ही टॅक्स बरोबर घेतात आणि पाणी द्यायला नाही, आणि पाणी पण सोडलं तर असं सोडतात पाणी की प्रेशरच येत नाही। मग म्हणते तुमचं झाला तास। पाणी आलं तर आपण काय करणार? पाणी नाही आलं सर, मी टाकीवर चढणार आहे आणि मी तिथे चढणार, वरतून उडी मारणार आहे साहेब। माझ्या कॉलनीचं पाणी पाहिजे। माझं नाव धीरज शांतीलाल खाकरोडे आहे, मी स्वतः माझी नगरसेवक आहे। आमच्या कॉलनीत आमच्या घरात ही हाल असन तर दुसऱ्याचे काय हालत होत असन? म्हणून मी माझ्या कॉलनीसाठी, या कॉलनीच्या नागरिकासाठी आणि आम्हाला पाणी वेळेवर पाणी भेटलं पाहिजे। बस वेळेवर पाणी द्या आम्हाला, जास्त पाणी नका देऊ। आमचं जे टर्न आहे ते टर्नवर आम्हाला पाणी द्या तुम्ही। आम्हाला असं वाटतच नाही आम्ही संभाजीनगरला राहतोय म्हणून, कारण N4 इकडे तिकडे आम्ही बाकी एरियामध्ये आमचे रिलेटिव्ह आहे, त्यांना आम्ही विचारतो तर 6व्या 7व्या दिवशी वेळेवर पाणी येतं तिथं। आणि आमच्याकडे जवळजवळ 12, 13, कधी कधी 15 दिवस जातात। मार्च महिन्यामध्ये तर जवळजवळ आमच्याकडे 3दाच पाणी आलं पूर्ण 1 महिन्यामध्ये। तर हा, 2दाच आलं, 2दाच पाणी आलं। तर एवढा प्रॉब्लेम येऊ लागला पाण्याचा, आणि ते पाणी साठवून ठेवतो आम्ही, पाणी साठवून ठेवतो। ते पाणी साठवून ठेवल्यामुळं वास येतो त्या पाण्याचा, नंतर मग आम्हाला त्रास होऊ लागला त्याचा, गॅस्ट्रो वगैरे असं होऊ लागलं। आणि टँकर घेऊन तरी किती घेणार आहे? महिन्याला जवळजवळ आमचे 7-8 हजार रुपये पाण्यातच चालले। मग कॉर्पोरेशनला आम्हाला एवढीच विनंती की आम्हाला वेळेवर पाणी द्यावं, बाकी काय नाही, बस आमचं एवढंच म्हणणं आहे। ठीक आहे।